रामकृष्ण हरी नर्मदे हर. ओम श्री सूर्याय नमः. आज दिनांक 14 जानेवारी 2026. आजच्या दिवसाचं विशेष म्हणजे आज सूर्यदेव धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहेत. जो दिवस लहान आहे तो आता इथून पुढे हळूहळू मोठा व्हायला सुरुवात होईल. त्याच निमित्ताने आपण एक सण साजरा करतो, मकर संक्रांतीचा. तर त्या मकर संक्रांतीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोडगोड बोला. सकाळचे 7:15 वाजलेले आहेत. आपण माईकी रसोई या आश्रमामध्ये काल पावला आणि जुगुपुरा या गावाच्या हद्दीवरती विश्रांतीसाठी थांबलो होतो. तिथून आज पुढे मार्गस्थ होत आहोत परिक्रमेमध्ये. आजचा आपला परिक्रमेतला 75वा दिवस आहे. अशा प्रकारचा हा मार्ग आहे. मुख्य रस्त्यापर्यंत आपल्याला बाहेर जायचंय. या आश्रमामध्ये जे महाराज आहेत त्यांनी आपल्याला 3 मार्ग सांगितलेत. एक म्हणजे किनारा मार्ग आहे, म्हणजे नर्मदा मैयाच्या बरोबर किनाऱ्याने जाऊ शकतो, जसं आपण काल आलो. दुसरा हा मधला मार्ग आहे. काल आपण हिरेन मैया नावेने पार केल्यानंतर ज्या मार्गाने इथपर्यंत आलो तो मधला मार्ग. आणि अजून एक तिसरा मार्ग आहे जो मुख्य महामार्ग आहे, हायवे येतो, म्हणजे डायरेक्ट जबलपूरला जाण्यासाठीचा. असे हे 3 मार्ग आहेत. तर आता महाराजांनी आपल्याला मधल्या मार्गाने 11 वाजेपर्यंत थांबा आणि त्याच्यानंतर किनाऱ्याच्या मार्गाने जावा असं सांगितलंय. कारण ओस भरपूर असतं, म्हणजे धुकं या ठिकाणी भरपूर पडतं. आणि जी गव्हाची पिकं आहेत, तुरीची पिकं आहेत, त्या पिकांवरती पूर्ण पाणी असतं. त्याच्यामुळे त्या पाण्यातून न जाता तुम्ही 11 वाजेपर्यंत, म्हणजे तोपर्यंत धुकं सुकून जातं आणि त्याच्यानंतर तुम्ही खालच्या किनाऱ्या मार्गाने जावा असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. तर मग बघूयात आपल्याला नर्मदा मैया कशा प्रकारची बुद्धी देते आणि आपण कोणत्या कोणत्या मार्गाने पुढे मार्गस्थ होतोय. आता आपण जिथून प्रवेश केला होता तिथपर्यंत पोहोचलोय आणि इथं जो डांबरी मार्ग आहे त्या मार्गाने आपण आता उजव्या बाजूला मार्गस्थ होणार आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा उजव्या बाजूचा मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आश्रमातून निघाल्यापासून साधारण 1 किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यावरती या ठिकाणी आपल्याला आता पावला गाव दिसायला सुरुवात झालेली आहे. या गावातून आपण पुढे बेलखेडी या गावाच्या दिशेने मार्गस्थ होत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या गावातून आपण मुख्य रस्त्याने पुढे मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. थोडंसं पुढे आल्यानंतर हा मुख्य रस्ता सोडून या उजव्या बाजूने मार्गस्थ व्हायचंय. थोडंसं पुढे आल्यानंतर या ठिकाणी उजव्या बाजूचा मार्ग दिसतोय, त्यांनी न जाता सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय. पुन्हा पुढे आल्यानंतर 2 मार्ग दिसतात, त्यातल्या उजव्या बाजूने मार्गस्थ व्हायचंय. पुढे आल्यानंतर पुन्हा 2 मार्ग लागलेत, त्यातल्या आपल्याला डाव्या मार्गाने पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी थोडंसं पुढे आल्यानंतर पुन्हा एक आडवा रस्ता लागलाय, त्यांनी उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. पुन्हा पुढे आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला नर्मदे हर नर्मदे हर डाव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. पुढे आल्यानंतर पुन्हा 2 मार्ग आहेत. बाण लावलेले आहेत म्हणून तरी बरं आहे, नाहीतर या ठिकाणी आपल्याला डाव्या बाजूला जायचंय. हे बाण जर नसते लावलेले तर आपल्याला गोल गोल फिरत बसावं लागलं असतं या ठिकाणी. रामकृष्ण हरी नर्मदे हर. थोडंसं पुढे आल्यानंतर पुन्हा उजवीकडे वळण्यासाठीचा बाण आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आज मकर संक्रांती निमित्त आपल्याला काल मिठी तलावावरून कॅप्टन मनोज वाडकर साहेबांनी काही रक्कम पाठवली होती की आपल्याला मार्गामध्ये मकर संक्रांती निमित्त संक्रांतीचे लाडू किंवा संक्रांतीचे तिळगुळ जे काही भेटतील ते घेऊन मुलांना वाटण्यासाठी म्हणून आपण या ठिकाणी बघा हे लाडू घेत आहोत. हे संक्रांतीचे लाडू आपण मुलांना वाटण्यासाठी घेत आहोत. हे लाडू आपण कॅप्टन श्री मनोज वाडकर साहेब यांच्यातर्फे सगळ्यांना वाटणार आहोत. त्यांचं मनपूर्वक आभार. नर्मदा मैया चरणी आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करूयात की त्यांना सदैव सुख समाधान शांती व उत्तमाचं आरोग्य लाभो. रामकृष्ण हरी नर्मदे हर. थोडंसं पुढे आल्यानंतर या ठिकाणी पुन्हा 2 मार्ग लागलेले, त्यातले आपल्याला उजव्या बाजूने मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे आपण आता गावातून बाहेर आलोय. कॅप्टन साहेबांनी जे आपल्याला संक्रांतीसाठी लाडू घ्यायला सांगितले होते वाटण्यासाठी, ते आपण घेतलेले आहेत. वाटत गावाच्या बाहेर आलोय, तरी भरपूर शिल्लक आहेत. आता आपण जे कोणी लहान मुलं परिक्रमावासी भेटतील त्या सगळ्यांना वाटत जाऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. काल आपण माईकी रसोई या आश्रमामध्ये विश्रांतीसाठी थांबलो होतो. त्या ठिकाणी आपण आपल्याला 8 ते 10 दिवसापूर्वी
श्री माणिक शिंदे साहेबांनी काही रक्कम पाठवली होती आश्रमामध्ये सेवा म्हणून देण्यासाठी. ती रक्कम आपण या ठिकाणी आश्रमामध्ये सेवा म्हणून जमा केलेली आहे त्यांच्या नावे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. त्यांचं मनपूर्वक आभार. नर्मदा मैया चरणी आपण प्रार्थना करूयात की त्यांना सदैव सुख समाधान शांती व उत्तम असं आरोग्य लाभो. त्याचबरोबर 2 दिवसापूर्वी आणि काल दिवसभरात आपल्याला 1000 रुपये आणि 1001 रुपये असे 2 भक्तांकडनं पैसे आलेले आहेत गुप्त दान म्हणून देण्यासाठी. नाव न घेण्याच्या अटीवरती त्यांनी पाठवलेत. त्याचबरोबर श्री रोशन पिंपळे साहेबांनी 1000 रुपये पाठवलेले आहेत. तीनही भक्तांचं मनपूर्वक आभार. नर्मदा मैया चरणी आपण या सर्वांसाठी प्रार्थना करूयात की यांना सदैव सुख समाधान शांती आणि उत्तम असं आरोग्य लाभो. रामकृष्ण हरी नर्मदे हर. सर्वांना संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे आपला परिक्रमेतला हा मार्ग आहे बेलखेडी या गावाकडे जाण्याचा. रामकृष्ण हरी नर्मदे हर. गावातून थोडंसं बाहेर पडल्यानंतर या ठिकाणी बघा परिक्रमा केली आहे पैदल मार्ग बेलखेडी. या गेट मधून आपल्याला आतमध्ये मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा मार्ग आहे. आतमध्ये आल्यानंतर बेलखेडी पर्यंत आता आपण या मार्गाने पुढे मार्गस्थ होत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पुढे आल्यानंतर या ठिकाणी 2 मार्ग दिसतात आहे. एक डाव्या बाजूने आणि एक उजव्या बाजूने. तर या उजव्या बाजूच्या सरळ मार्गाने आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. चिखलाचा मार्ग आपल्याला लागलेलाच आहे शेवटी. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. बघा हे सगळे स्प्रिंकलर चालू आहेत त्याच्यामुळे हा मार्ग अख्खा चिखलचा झालेला आहे. या चिखलामधून आपण आता पुढे मार्गस्थ झालोय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आश्रमापासून साधारण 4 किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी बेलखेडी हे गाव आपल्याला दिसायला सुरुवात झालेली आहे. या गावातून आता आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय. उजव्या बाजूला सगळ्यात पहिल्यांदा हा टर्न घ्यायचा आपल्याला. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या उजव्या बाजूने सरळ आल्यानंतर एक आडवा मार्ग लागलेला आहे. याने आपल्याला आता उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. नर्मदे हर. उजव्या बाजूने आल्यानंतर लगेच डाव्या बाजूने मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे आपण या बेलखेडी गावातून बाहेर पडलो आणि पुढे मार्गस्थ होत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नर्मदे हर मैया नर्मदे हर. रुक जाओ रुक जाओ रुक जाओ रुक जाओ रुक जाओ. ये लो. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने सरळ सरळ पुढे मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी एक चौक लागलेला आहे. याने आपल्याला सरळ पुढे जायचंय. उजवीकडे डावीकडे कुठंच न वळता सरळ पुढच्या दिशेने मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने साधारण 2 किलोमीटर आपण पुढे मार्गस्थ झाल्यानंतर आपल्याला आडवा डांबरी मार्ग लागलेला आहे. इथून आपल्याला आता उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा उजव्या बाजूचा मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. बेलखेडी गावातून साधारण 2 ते 2.5 किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यानंतर आपण आता या बरबटी गावामध्ये प्रवेश केलेला आहे. या गावातून आपल्याला आता पुढे मार्गस्थ व्हायचंय. आपल्याला आता मैयाच्या किनाऱ्याने पुढचा मार्ग असेल असं वाटतंय. बघूयात काय काय आपल्याला अनुभव येतोय तो. रामकृष्ण हरी नर्मदे हर. क्रांति की हार्दिक शुभकामनाएं आपको. आ जाओ बेटा. बोला अंदर से. नर्मदे हर. नर्मदे हर. आ जाओ बेटा. आ जाओ आ जाओ आ जाओ. नर्मदे हर. मैया जी आ जाओ बाहर. नर्मदे हर. आ जाओ बेटा. हाँ इसको दे देता. ये लो. नर्मदे हर. उसको भी दे देना. नर्मदे हर. लो नर्मदे हर. नर्मदे हर बेटा. नर्मदे हर. अशा प्रकारचं हे बरबटी गाव आहे. या गावातून आपण सरळ पुढे मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे आपण या बरबटी गावातून आता बाहेर पडत नर्मदा मैयाच्या किनाऱ्यापर्यंत चाललोय. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. अशा प्रकारे आपण बरबटी गावातून बाहेर पडल्यानंतर नर्मदा मैयाच्या किनाऱ्याला आलोय. आता या किनाऱ्याने आपण मार्गस्थ होणार आहोत तटातटाने. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे. अशा प्रकारे आता आपला नर्मदा मैयाच्या किनाऱ्याने शेतातून पुढचा मार्ग चालू आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. मैयाच्या किनाऱ्याने ज्यावेळेस आपण वाटचाल करत असतो ना त्यावेळेस सगळ्यात सोपं म्हणजे काय होतं माहितीये का, आपल्याला रस्ता विचारावा लागत नाही, चुकल्यासारखं होत नाही. कारण तटातटाने किनाऱ्याने ज्या पद्धतीने पगदंडी चाललेला आहे
त्या पद्धतीने आपल्याला मैयाच्या किनाऱ्याने जावं लागतं. त्याच्यामुळं मार्ग शोधायची वेळच येत नाही आपल्यावरती. रामकृष्ण हरी नर्मदे हर, नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. अशा प्रकारे आपण या किनाऱ्याच्या मार्गाने पुढे मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. मैयाच्या किनाऱ्याने आपण तटातटाने चाललो होतो. तर पाठीमागं जे बाबा उभे आहेत ते सर्व परिक्रमावासींची सेवा करतात. या ठिकाणी चाय प्रसादी बनवतात. परिस्थिती त्यांची हालाकीचीच आहे, तरी सुद्धा परिक्रमावासींची ती सेवा करतात. कारण त्यांनी पण परिक्रमा केलेली आहे तटातटाने मार्गस्थ असताना. त्यांनाही माहिती आहे की वाटेमध्ये आपल्याला काहीच मिळत नाही, त्याच्यामुळे या ठिकाणी ते सेवा करण्यासाठी उभे आहेत. नर्मदा मैया सदैव त्यांना सुख समाधान शांती व उत्तम आरोग्य देव अशी आपण नर्मदा मैया चरणी विनंती करूयात आणि पुढे मार्गस्थ होऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नर्मदा मैयाच्या किनाऱ्याने साधारण 5 ते 6 किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यावरती आपण या ठिकाणी उत्तर तटावरती आहोत. नर्मदा मैयाच्या दक्षिण तटावरती मुवार घाट स्थित आहे. या ठिकाणी आज संक्रांती निमित्त मोठा उत्सव भरतो. आपण या ठिकाणाहूनच दर्शन घेऊयात आणि पुढे मार्गस्थ होऊयात. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा आपला पुढचा मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी आपल्याला नर्मदा मैयाच्या सुंदर अशा प्रवाहाचं दर्शन होते. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. अशा प्रकारे आपला नर्मदा मैयाच्या किनाऱ्याने शेताच्या कडेकडेने मार्ग चालू आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. डाव्या बाजूला मोहरीचं शेत आहे सुंदर असं, आणि उजव्या बाजूला आपल्या नर्मदा मैया प्रवाहित आहेत. आणि आपण या पगदंडी मार्गाने परिक्रमेतली पुढची वाटचाल करत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे आता आपल्याला या तुषार सिंचनातून जो रस्ता चिखलाचा झालेला आहे त्याने पुढे मार्गस्थ व्हायचंय. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे आपण बरबटी गावातून साधारण 8 किलोमीटर पुढे मार्गस्थ होऊन झलोन या गावातील नर्मदा मैयाच्या घाटावरती पोहोचलोय. या ठिकाणी आपण नर्मदा मैयाचं दर्शन घेऊन पुढे मार्गस्थ होऊयात. झलोन गावातील घाटावरती स्थित असणाऱ्या शिवलिंगाचं आपण दर्शन घेऊयात. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा आता पुढे जाण्यासाठी सुद्धा आपल्याला नर्मदा मैयाच्या किनाऱ्यानेच मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. आज आपल्याला संपूर्ण मार्ग इथून पुढचा नर्मदा मैयाच्या किनाऱ्यानेच आहे, त्याच्यामुळे आज आनंदच आनंद आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या जालोनच्या घाटावरती आल्यानंतर या ठिकाणी एक मैया परिक्रमावासींचीच वाट बघत बसल्या होत्या सकाळपासून. त्यांनी आपल्याला या ठिकाणी सदाव्रतमध्ये पीठ आणि डाळ दिलेली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी बालभोग दिलाय त्यांनी. त्या बालभोगचा स्वीकार करून आपण आता पुढे मार्गस्थ होत आहोत. अशा प्रकारेच नर्मदा मैया आपल्याला मार्गात सर्व गोष्टी देत राहते. बरेच परिक्रमावासी किनाऱ्या मार्गाने येणं टाळतात. त्याचं कारण असं आहे की आश्रम लागत नाही किंवा भोजन प्रसादीची विश्रांतीची व्यवस्था होत नाही, असं त्यांच्या मनाचा भ्रम असतो. पण असं काही नाहीये. तुमची मैयावरती श्रद्धा भरपूर असेल, भक्ती असेल तुमची, तर सर्व गोष्टींची व्यवस्था नर्मदा मैया वाटेमध्ये करते. जसं की आपल्याला चाय प्रसादी पण मिळाली. बालभोग सुद्धा अशा पद्धतीचा बालभोग होता की भोजन प्रसादीच्या तुलनेनेच तो बालभोग आपण स्वीकारला. दुपारचे 12:30 वाजलेले आहेत आणि आपण आता पुढे मार्गस्थ आहोत. अशा प्रकारचा हा पुढचा मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आता आपण चरुवा घाटावरती आहोत, उत्तर तटावरच्या. या चरुवा घाटावरती स्थित या ठिकाणी हनुमान मंदिर आहे. जय श्रीराम, जय हनुमान, जय बजरंगबली. रामकृष्ण हरी नर्मदे हर. दर्शन घेऊन आपण पुढे मार्गस्थ होत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपण सकाळी या नर्मदा मैयाच्या किनाऱ्याला मार्ग घेतल्यापासून साधारण 16 किलोमीटर झालेले आहेत. आपण किनाऱ्यानेच मार्गस्थ आहोत. अजूनही आपण किनाऱ्यानेच मार्गस्थ आहोत. फक्त या ठिकाणी आता किनाऱ्याला मार्ग नाहीये, म्हणून थोडंसं
टेकडीवर चढावं लागेल आणि पुन्हा आपल्याला टेकडीतून खाली उतरावं लागेल. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपण उत्तर तटावरती आहोत आणि पलीकडे बघा दक्षिण तटावरून परिक्रमावासी पुढे जाताना दिसतात आहे आपल्याला. बघा हे आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर. दक्षिण तटावरनं हे परिक्रमावासी ओंकारेश्वरकडे जात आहेत. नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे आपण या उत्तर तटावरून पुढे मार्गस्थ आहोत आणि ते दक्षिण तटावरनं ओंकारेश्वरकडे मार्गस्थ आहेत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. साधारण 20 किलोमीटरचा प्रवास आपण नर्मदा मैयाच्या या तटातटाने केलेला आहे. आता संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत, त्याच्यामुळे आपल्याला संध्याकाळच्या विश्रांतीसाठी स्थान शोधणं गरजेचं आहे. या ठिकाणी वरती जाणारा एक मार्ग दिसतोय आणि झेंडाही लावलेला आहे. एखादं मंदिर वगैरे काही आहे का ते आपण पाहूयात आणि संध्याकाळच्या विश्रांतीसाठी प्रयत्न करूयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आता आपण या गावात वरती चाललोय. या गावाचं नाव काय आहे तेही माहित नाही अजून आपल्याला. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपण आता जिथून वरती चढलो तो गोरा घाट आहे. या ठिकाणी या मैया आहेत, त्यांनी आपल्याला चाय प्रसादी दिली. आपण त्याचा स्वीकार करून पुढे मार्गस्थ होत आहोत. मैयांनी आपल्याला सांगितलं की या ठिकाणी हा गोरा घाट आहे आणि वरती गेल्यानंतर एक मंदिर आहे, त्या ठिकाणी विश्रांतीची व्यवस्था होऊ शकते, तुम्ही जाऊन बघा. तर आता आपण त्या ठिकाणी मार्गस्थ आहोत. अशा प्रकारचा हा मार्ग आहे वरती जाण्याचा. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी वरती आल्यानंतर एक मंदिराचा कळस दिसतोय. त्या ठिकाणी तिथले पुजारी जे असतील त्यांना आपण जाऊन भेटूयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी नृसिंह मंदिर आहे. गोरा घाटच्या वरती आपण आल्यानंतर या ठिकाणी आपण पुजारींना विचारून त्या ठिकाणी आसन लावण्याची परवानगी घेतलेली आहे. साधारण 8 ते 9 परिक्रमावासी या ठिकाणी आतापर्यंत आलेले आहेत. सकाळी आपण पावला या गावाच्या आणि जुगुपुरा या गावाच्या हद्दीमध्ये असलेल्या मा की रसोई या आश्रमातून आपण पुढे मार्गस्थ होऊन साधारण 28 किलोमीटरचा आजचा परिक्रमेतला टप्पा गाठून आपण या ठिकाणी गोरा घाटावर स्थित असलेल्या नृसिंह मंदिरापर्यंत पोहोचलोय. आज आपण या ठिकाणी विश्रांतीसाठी थांबतोय. पुन्हा भेटूयात उद्या पुढच्या पडावामध्ये. रामकृष्ण हरी नर्मदे हर.